क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 20,000 कोटींचा चुना लावून परदेशात पळून जाण्याची तयारीत असलेल्या एका मोठ्या माशाला सीबीआयने अखेर गळाला लावले. डार्विन लॅब्सचा सहसंस्थापक आयुष वार्ष्णेय याला कोलंबोला पळताना अटक करण्यात आली. भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो घोटाळ्यांपैकी एक असलेल्या गेम बिटकॉइन या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून गेम बिटकॉइन नावाची पॉझी स्कीम चालवण्यात आली होती. गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. गोळा केलेला निधी क्रिप्टो स्कीममध्ये गुंतवण्याऐवजी आरोपींनी तो वैयक्तिक फायद्यासाठी वापरला आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतलाय. आरोपींवर आयपीसी कलम 420, 406 आणि आयटी ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पसरलेले असून सीबीआय आता यातील इतर आरोपींचा शोध घेत आहे. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करताना तुम्हीही सावध राहा. तुमची छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराची कमाई गमवायला लावू शकते. या अटकेनंतर आता गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.